हॅलो, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज या व्हिडिओमध्ये मी असे 10 पॉइंट्स आणले आहेत दॅट आय विश आय वुड न्यू बिफोर. हे सगळे जे पॉइंट्स आहेत हे सगळे टोटली माझा एक्सपिरियन्स आहे. काहीच कशामध्येच मी प्रो नाही आहे आणि ह्याच्यामध्ये सगळं यूट्यूब रिलेटेड, हेल्थ रिलेटेड, वेट गेन, वेट लॉस या सगळ्या असे रॅन्डम पॉइंट आहेत. सो लवकर मी कव्हर करणार आहे शॉर्टमध्ये. इन केस जर तुम्हाला कोणता टॉपिक डिटेलमध्ये हवा असेल तर लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. जर तुम्ही माझा प्रिव्हियस व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला कळेल की मी हा असा मेकअप करून का बसली आहे. तर जर तुम्ही बघितला नसेल हा लुक मी कसा क्रिएट केला आहे तर तुम्ही प्लीज माझा प्रिव्हियस व्हिडिओ पण बघा या व्हिडिओ नंतर. सो येस, माझे असे 10 पॉइंटर्स आहेत. सो फर्स्ट इज फेस वॉश. तर मी हे माझ्या आधीच्या भरपूर व्हिडिओजमध्ये सांगत आली आहे की प्लीज यूज कोल्ड वॉटर वाईल वॉशिंग युअर फेस, कारण की ट्रस्ट मी आईस सगळ्यांना फेसवरती सूट करत नाही आणि एव्हरी मॉर्निंग अँड एव्हरी नाईट जर तुम्ही कोल्ड वॉटरनी फेस वॉश करता तर तुम्ही आफ्टर अ मंथ नोटीस करत जाल की किती चेंजेस येतात. पहिले तर तुमचे पोर्स श्रिंक होतील थोडेसे म्हणजे ज्यांना एकदमच सिव्हिअर ओपन पोर्स आहेत ते एकदम हील नाही होणार, बट जे तुम्हाला असं रॅन्डम असे मिररमध्ये बघताना दिसतात ना पोर्स, ते थोडेसे ब्लर होऊन जातील. नेक्स्ट इज तुम्हाला स्किन तुमची खूप टाईट दिसायला लागेल. नंतर तुमची स्किन खूप ऑइली जर होत असेल तर ती कमी होईल. अँड फेस वॉशवरून मला हे आठवलं की जर तुम्ही सटाफिल यूज करत असाल ॲज अ फेस वॉश तर सटाफिल हे ऑइली स्किनसाठी पहिले तर मला अप्रोप्रिएट नाही वाटत. सेटाफिल इज जस्ट लाईक अ क्लेन्झर. जर तुम्ही मेकअप केला असेल तर सेटाफिल यूज करा आणि त्याच्यानंतर मेक शुअर की तुम्ही वेगळा फेस वॉश यूज करता आहात. ड्राय स्किन असेल तर तसं यूज करा, बट मला नाही वाटत की सेटाफिल प्रॉपरली प्लस स्किन क्लीन करतं. सो नेक्स्ट आहे पिरियड्स. सो पिरियड्स मला ना लग्नाआधी प्रॉपरली येत होते. मी कधीच कोणता मंथ मिस नाही करायची, बट माझे पिरियड्स ना प्रॉपर डेटवरती नाही यायचे. लाईक समजा माझी डेट आहे 5 तर माझे 5-6 दिवस पुढे जाणार किंवा 5-6 दिवस मागे जाणार, 10 दिवस कधी कधी मागे पुढे होतं. तर असं व्हायचं रेग्युलरली नाही, सम मंथ्स. आणि एखादा मंथ असा होतोच माझा की मिस होतात पिरियड्स. बट आफ्टर मॅरेज हे आय डोंट नो ॲक्च्युली वर्क केलंय की नाही, बट आय हॅव स्टार्टेड नोटिसिंग की जेव्हापासून मी सिल्वर चेन माझ्या पोटामध्ये घातली आहे आणि पायामध्ये सिल्वर जोडवी घातली आहे त्याच्यानंतर पासून माझे पिरियड्स लिटरली टाइम टू टाइम येतात. लाईक प्रॉपर 28 डेज और 30 डेजमध्ये मला पिरियड्स येतात आणि माझं पोट कमी दुखतं आणि कधी मला टेन्शन नाही घ्यावं लागलं. आधी ना माझा डेट माहिती नसायची की मला नेक्स्ट पिरियड्स कधी येणार आहेत. आता मला कळतं, आता मी करू शकते आणि 7-8 मंथ्स झाले मी हे घालते. तर म्हणून मी तुम्हाला एक्सपिरियन्स माझा शेअर करते. सो मुलींनो प्लीज तुम्ही सिल्वर चेन जर मिळत असेल कुठे तर तुम्ही पोटात ती घाला. वेस्ट चेन बोलतात त्याला, सिल्वरची. जास्त एक्सपेन्सिव्ह पण नसते. मी तुम्हाला दाखवली असती बट ती माझी फिक्सवाली आहे. आणि माझी फिक्सवाली आहे म्हणजे कशी, आता मी जम्पसूट घातलाय म्हणून, नाही तर माझी ना ॲडजस्टेबल आहे, कमी जास्त करायची. तर वेगवेगळ्या प्रकारची मिळतं. मला ॲडजस्टेबल बिकॉज मला ब्लोटिंगचा इश्यू आहे, कधी माझं पोट टाईट होतं कधी हे होतं, त्याच्यावरती पण मी येणार आहे. सो सिल्वर चेन आणि जोडवी जर तुम्ही मॅरिड नसाल तरी सुद्धा जोडवी ट्राय करा. नेक्स्ट आहे यूट्यूब अँड इंस्टाग्राम स्टार्ट कसं करायचं. सो 7-8 मंथ्स झालेत मी आता यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती आहे. सो लेट मी टेल यू, जर तुम्ही व्लॉगिंग वगैरेचं चॅनल करत असाल तर तुम्ही करू शकतात, बट जर तुम्ही हे करिअर पर्स्पेक्टिव्हने बघत असाल तर अगोदरच तुम्ही काहीतरी निश पकडा. एक तर ब्युटी और लाईफस्टाईल और फूड और कुकिंग, तर तसे ब्रँड्स तुमच्याकडे येतील. जर तुम्ही रॅन्डम व्हिडिओज बनवत राहिलात ना तर ब्रँड्सना असं काही मिळणार नाही. म्हणजे ते बोलतील की अरे तुमची ऑडियन्सच नीट नाही आहे. तर तुम्ही जर करिअर पर्स्पेक्टिव्हने बघत असाल सोशल मीडिया, सो प्लीज आधीच तुमची नीश फायनल करा आणि मग करा. माझी नीश आधी इंस्टाग्रामसाठी जरा पण फायनलाइज झाली नव्हती आणि माझा असाच व्लॉगिंग चॅनल होता. हळूहळू मला कळायला लागलं की ओके, ब्रँड्सना हवंय की त्यांच्या प्रोडक्टच्या रिलेटेड तुमचे व्हिडिओज असले पाहिजे. लाईक मेकअप आहे तर मेकअप, फूडचा कोणता ब्रँड आहे तर फूड रिलेटेड व्हिडिओज. तर ते एक आहे. एक डिटेल व्हिडिओ जी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरती आहे ती मी ह्याच्यानंतर बनवणार आहे की हाऊ टू अट्रॅक्ट ब्रँड्स, बेसिक स्टार्ट कसं करायचं. अँड हां, तुम्हाला खूप कमी गोष्टी लागतात. जस्ट निश क्लिअर करा डोक्यात आणि व्हिडिओ चालू करा. बघू नका की क्वालिटी कशी. हां, क्वालिटी मॅटर करते,
बट एवढी पण मॅटर नाही करत की त्याच्यासाठी तुम्ही डिले करताय, बिकॉज मग तुमचे स्टार्टिंगचे जे फेज असेल ना ते तुमचे एक्सपिरियन्सचे असतील, विच विल मेक यू बेटर. नेक्स्ट इज ऑइली हेअर. सो ऑइली हेअर मी भरपूर म्हणजे जन्मताच माझे खूप ऑइली केस आहेत. सो सर्वात पहिले खूप काळोख झाले, मी लाईट लावते. ओके, नाव माय मेकअप, आय थिंक विदाउट लाईट माझा मेकअप जास्त बेटर दिसत होता आणि रिअल दिसत होता, बट ठीक आहे. तर मी कशावर होती, कोणत्या टॉपिकवर होती? ऑइली हेअर. तर रिसेंटली मी 2-3 वीक्स झाले ऑइल नाही लावलं केसांना, बिकॉज माझे केस भरपूर ऑइली होतात आणि मला आधी सवय होती चंपी करायची. मी एव्हरी 2 to 3 डेज जेव्हा मला केस धुवायला लागायचे मी चंपी करायची, बट आता मी करत नाही आणि मला काही फरक वाटत नाहीये. फक्त मी खालती ना केसांचे जे एंड्स आहेत ना त्याला मी प्रॉपर मॉइश्चरायझर यूज करते किंवा प्रॉपर सिरम यूज करते, कंडिशनर यूज करते. ऑइल मी सोडून दिलेलं आहे सध्या. आणि जर मला ऑइल यूज करायचं असेल तर मी नॅचरल ऑइल जे घरी बनवते ते यूज करते, विच इज व्हर्जिन कोकोनट ऑइल. त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मेथी हे तुम्ही गरम करायचं आणि यूज करायचं. पण मी इथे क्राउन एरियाला आता सध्या नाही लावते, थोडंसंच लावते. ते पण कसं माहिती का, 2 वीक्सने 3 वीक्सने, असं चंपी नाही करत आहे. अँड दिस इज हेल्पिंग मी अ लॉट. पण ड्राय केस किंवा फ्रिझी असतील तुमचे केस तर हे नका करू. त्या केसांसाठी तुम्हाला ऑइलिंग इज मस्ट. माझे भरपूर ऑइली आहेत, विच इज गुड अँड विच इज नॉट गुड, बिकॉज ऑइली हेअरने डॅन्ड्रफचा इश्यू होतो, सतत केस धुवावे लागतात, मग ते सर्दी, मग फ्रिझीनेस, ड्राय होऊन जातात केस कधी कधी, किंवा जेवढे जास्त धुतो कधी कधी तेवढे ब्रेकेज पण होतात केस. तर दोघांचे प्रोज अँड कॉन्स आहेत. ड्राय केस आणि फ्रिझी केसवाले तुम्ही ट्राय करा. फ्रिझी केसांसाठी फर्स्ट आहे की तुम्ही बघा की तुमचे कर्ली तर नाही आहे केस, ते आधी बघा, कारण की फ्रिझी केसमध्ये आपण जेवढे स्ट्रेट करू ना ते अजून फ्रिझी होऊन जातात. तर तुम्ही तुमच्या केसाला चांगला आधी अनालाइज करा. तर नेक्स्ट आहे की वेट लूज. सो मी मध्यंतरी खूपच अशी ब्लोटेड फील करत होती. आता जर तुम्ही मला बघत असाल तर माझा फेस जरा स्ट्रक्चर्ड वाटतोय. माझी लिपस्टिक खाल्ली. माझं सर्वात जास्त वेट कुठे दिसून येतं माहिती आहे? माझे आर्म्स अँड माझा स्टमक एरिया. बट जेव्हा मी इंटरमिटेंट फास्टिंग करते, मी खूप बिलीव्ह करते, सगळ्यांना हे सूट नाही करत. मी अशी तुम्हाला कराच म्हणून सांगत नाहीये, मी माझ्यावरती काय वर्क केलं ते सांगते. सो व्हॉट आय यूज टू डू, मी मॉर्निंगला जेवायची, ब्रेकफास्ट करायची, मग लंचमध्ये थोडं लाईट लंच, हेवी इव्हनिंगमध्ये हेवी इव्हनिंग स्नॅक्स करायची, मग असं सँडविच जे डिनर सारखं असेल, किंवा मग डिनरच करून टाकायचे 6-7 पर्यंत, मोस्टली 6:30 पर्यंत. 6:30 नंतर सकाळचे ब्रेकफास्ट पर्यंत मी काही खायची नाही. स्टार्टिंगला 1-2 वेळा भरपूर भूक लागते, 1 वीक भूक लागते, पण 1 वीक नंतर मग काहीच वाटत नाही खाल्लं तरी चालेल. आणि भूक लागली स्टार्टिंगला तर फ्रुट्स खा. आणि त्यांनी मला ब्लोटिंगला खूप हेल्प केलं. माझं वेट असं नव्हतं, मला ना ब्लोटिंग खूप व्हायची, ज्याच्यामुळे माझं पोट टाईट वाटायचं. आता पण मला ब्लोटिंगचा इश्यू आहे. मी खाल्लं की लगेचच माझं पोट असं फुगतं, खूप वियर्ड वाटतं. बट येस, थोडं मोठं वाटतं, जे ऍक्च्युअलमध्ये नाहीये. फ्लॅट स्टमक आहे माझं, जे मला सकाळी दिसतं, बट दिवसाच्या एंड पर्यंत ते वाढून जातं. बट आता जेव्हा मी 2 टाइम्स, आता तर मी 2च वेळा जेवतेय फिलहाल. सकाळी ब्रेकफास्ट मिस करते, बट मी ब्रंच असा 12-12:30 करते, एकदम हेवी. आणि मग त्याच्यानं माझं हेवी म्हणजे कमीच आहे, आय डोंट नो, मला जास्त जात नाही. त्याच्यानंतर डिनर पण मी असं प्रॉपर असा मोठा सँडविच खाते, किंवा मग डोसा, उत्तप्पा असं. आणि सर्वात मोठी गोष्ट, प्रॉपर मील खा. बिकॉज जर तुम्ही सकाळी पण राईस खातायत, रात्री पण राईस खातायत डाळसोबत, तर तुम्ही फक्त कार्ब्स खातायत. या सगळ्यांवरती आता मी जरा जास्त लक्ष देत आली आहे. मी जास्त व्हेजिटेबल्स खायला लागले. 2 चपात्या, मग एवढे व्हेजिटेबल्स, कधी कधी 2 व्हेजिटेबल्स एकत्र, कधी कधी फ्रुट्स डेली इनटेक करणं माझं गोल आहे, की डेली एक तरी फ्रूट खायचा आहे. मग एक बनाना असू दे किंवा काही असू दे. बनाना पण आपल्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे, पण बनाना जास्त असं खाली पेट खायचं नसतं. आणि मी आता व्हेजिटेरियन टर्न झाली आहे, सो मी एग वगैरे पण नाही खाऊ शकत. तर माझा ब्रेकफास्ट मोस्टली काय असतं, इडली, डोसा, सँडविच, हे सगळं माझं ब्रेकफास्ट असतं, आणि फ्रुट्स. तर ते एक आहे, त्याच्याने मला खूप हेल्प झाली आहे. फक्त माझं आता फॅट नाही पटकन कमी होते, कारण की मी एक्सरसाइज सोडली आहे.
मध्यंतरी मी एक्सरसाइज करत होती तर सगळं प्रॉपर टोन्ड होतं. आता इथे हे जे आहे ना, हे जे मास आहे ना, हे मला घालवायचं आहे. त्याच्यासाठी आय एम वर्किंग आणि ते जर एक्झिक्यूट चांगलं झालं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. बट येस, तुमचे मील्स प्रॉपर बघा. आपल्याला असं वाटतं की हा आपण लहानपणापासून हे खात आलोय, चपाती भाजी एवढा भात. बट जसं जसं तुम्ही मोठे व्हाल ना, लहान अगोदर कसं यंग एजमध्ये आपल्या बॉडीमध्ये तेवढं असतं की ते लोक फटाफट काम करेल. बट आता जसं मी 27 आता मी झाली आहे, तर 27 पर्यंत आय हॅव रिअलाइज्ड की नाही, आता बॉडीचे नीड्स वेगळे आहेत. हळूहळू ब्लड टेस्ट, आता नेक्स्ट पॉईंट माझा तोच आहे, ब्लड टेस्ट. की मला असं वाटायचं की आय एम व्हेरी हेल्दी, मला काही कमी नाही आहे अँड आय एम हेल्दी, काही मेजर नाही आहे. बट विटॅमिन डी कमी आहे, विटॅमिन B12, ह्या सगळ्या गोष्टींना आपण लक्ष देत नाही, जे आता द्यायला पाहिजे. आणि हळूहळू ते कमी होतंय आपल्या एजनुसार. तर आता आपल्याला जरा ते लक्ष द्यावं लागेल. आय डोंट नो, मी तुम्हाला नीट सांगू शकते की नाही, मी प्रो नाही आहे. मी एक्सपिरियन्स करते की आधी मी काहीही खायचे, रात्री 12 वाजता भूक लागली खा, सकाळी काही फरक नाही पडत. आता रात्री 12 वाजता वगैरे खाल्लं तर सकाळी मला असं ब्लोटेड फील होतं, अरे हेवी हेवी वाटतंय हे सगळं. तर मग तुम्ही आत्तापासूनच चालू करा. आणि जर चालू केलेलं नसेल तर ॲटलिस्ट तुम्ही काय खाताय ह्याच्यावरती लक्ष द्या. मैदा खाताय तर मैदासोबत मेक शुअर करा की तुम्ही तेवढं फायबर पण खाताय, व्हेजिटेबल्स खाताय, मग प्रोटीन खातायत. आता मी एवढं बघत नाहीये, पण जेवढं जमतंय तेवढं मी ट्राय करते. तीच सवय लागत जाईल ना, म्हणजे हळूहळू. त्याच्यानंतर होतं की बॉडी केअर. बॉडी केअरमध्ये आय हॅव रिअलाइज्ड की बॉडी सोप्स आर मच मोर इफेक्टिव्ह देन बॉडी वॉश. बॉडी वॉशमध्ये तुम्हाला तात्पुरतं खूप चांगलं वाटेल, हा म्हणजे वास येतोय, छान क्लीन वाटतंय. बट लॉंग रनसाठी आय फील की जोपर्यंत आपण सोपने आंघोळ नाही करत ना, तोपर्यंत आपली बॉडी एकदम क्लीन वाटत नाही आणि एकदम ओडरलेस होत नाही. बॉडी वॉशने मी खूप लवकरच मला असं फील होतं की अच्छा घाम आलाय, घामाचा वास येतो, असं काहीतरी. बट बॉडी सोप्सने ते बेटर फील होतं. तर माझे 2 फेवरेट बॉडी सोप्स आहेत. वन इज घर सोप्स, बिकॉज घर सोप्स आणि डव, बिकॉज हे दोन्ही आहेत ना, ह्याच्यामध्ये मला असं फील होतं की केमिकल कमी आणि मॉइश्चराइज्ड जास्त वाटतं. केमिकलचं सांगता येत नाही, बट स्किन मॉइश्चराइज्ड जास्त वाटते. थंडीत पण मी तो सोप यूज केला तरी हातावरती असं स्क्रॅच केलं ना की असं ड्रायनेसचा मार्क येत नाही. नेक्स्ट ब्लाउजेस. हे खूप रॅन्डम पॉइंट्स आहेत, बट मला असं वाटलं की तुम्हाला शेअर करते मी. तर ब्लाउजेससाठी आय वुड सजेस्ट की जेव्हा पण तुम्ही कोणत्याही साडीचं ब्लाऊज शिवायला जाल ना, तर त्याची बॉर्डर जी आहे ना, ती त्या साडी सारखी नका शिव. हवं तर टेलरला सांगा की ही लेस नका लावू, नॉर्मल गोल्डन लेस लावा. का माहितीये? बिकॉज मग तुम्ही सेम ब्लाऊज मल्टिपल साडीज बरोबर यूज करू शकाल. जर म्हणजे त्या कलरचं जर तुम्ही लेस त्या साडीची मॅचिंग ठेवली ना, तर मग ते ब्लाऊज फक्त त्या साडीसाठीच जाईल. त्याची लेस ना मी अशी बारीक ठेवली गोल्डन, म्हणजे ते सगळ्या साड्यांवरती जाईल. आणि लिटरली माझा तो रेड ब्लाऊज आहे, तुम्ही माझं इंस्टाग्राम बघा, सगळ्या रॅन्डम साडीज बरोबर ते ब्लाऊज घालते आणि ते मॅच पण करते. तर येस, तो एक हॅक होता, म्हणजे तुमचे पैसे वाचतील आणि तुम्हाला कोणती नवीन साडी घेतली तर कधी कधी तुम्ही स्किप पण करू शकता की ओके ह्याचा ब्लाऊज शिवायची गरज नाही, बिकॉज माझ्याकडे आहे ते मी चालवू शकते. लास्ट पॉइंट आहे शॉपिंग. सो मी आता तसं बघायला गेलं तर सगळीकडेच महाग कपडे मिळतात. मग भलेही तुम्ही बँड्राला जा किंवा ऑनलाईन शॉपिंग करा, तर बेसिक प्राइस जर तुम्ही चांगला कपडा घ्यायला बघितला तर 400-500 तर कुठेच नाही आहे. तर 400-500 मध्ये आय वुड सजेस्ट की तुम्ही ब्रँडेड कपडे घ्या, ऑनलाईन घ्या, ब्रँडचा घ्या, डिस्काउंटवरती मिळतो. बट पॉइंट हा नाही आहे. पॉइंट हा आहे की जेव्हा तुम्ही शॉपिंग कराल ना, मेक शुअर की तुम्ही त्या शॉपिंगच्या टाइमला वरून खालून आउटफिट घ्या. की हा स्कर्ट घेतला, ह्याच्यावरती हा टॉप जाईल, हा टॉप जाईल, मग ह्याच्यासोबत ही पर्स जाईल. असं रॅन्डमली जर तुम्ही टॉप्स घेत बसलात, पॅन्ट्स घेत बसलात, तर मग एक पॉइंट असा येतो ना की ते आपलं वॉर्डरोब वाढत जातं. आपल्याला लक्षात येत नाही की अरे ह्याच्यावरती काय घालू मी, हे सूट नाही करत आहे. कधी कधी मग त्या गोष्टी पडून राहतात आणि मी हे खूप बघितलंय. तर मग मी आत्तापासून ट्राय करते की जेव्हा पण मी काही बाय करते, एक तर मी ड्रेस बाय करते, मॅक्सी ड्रेस किंवा असं काहीतरी,
किंवा मग मी पूर्ण आउटफिट बाय करते हेड टू टो. ट्राउझर घेतली, ट्राउझर सोबत मग मी शर्ट पण घेणार ज्याच्यावरती ते सूट करते. ऍटलीस्ट मग 2 शर्ट असे घेणार की ते त्या पॅन्टवरती मॅच करेल. तर हे हॅक माझ्यासाठी खूप वर्क केलंय. आणि तुम्ही ना, मी आजकाल असं बघते की जर मला कोणतं आउटफिट घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल जीन्स, तर मग मी माझी कोणती फेवरेट सिरियल असेल ना, लेट्स से फ्रेंड्स, तर मी पिंटरेस्टवरती सर्च करणार की फ्रेंड्स आउटफिट्स विथ ब्लू जीन्स. मग त्याच्यासोबत ते कोणते युनिक शर्ट्स किंवा कोणत्या स्टाईलचे टॉप्स आहेत ते मी इन्स्पिरेशन घेते तिकडनं आणि मग त्या पॅटर्नचे घेते. मग तुम्ही लोकांपेक्षा थोडे युनिक पण दिसतात आणि तुमच्या डोक्यामध्ये क्लिअर असतं, प्लस तुमचं कपाट उगाचच वाढत नाही जात. मी पण हे आत्ता शिकली, आत्ता करायला लागली आहे. बट तुम्ही पण हे ट्राय करा, युनिक दिसाल तुम्ही. आणि सगळ्यांचे आपापले फेवरेट कॅरेक्टर्स आहेत, त्या कॅरेक्टर्सना इन्स्पायर व्हा आणि तसं घ्या. सो येस, आय थिंक खूप बडबड केली मी. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड थँक्स फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. बाय बाय.